नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी पेपर 2 ला आलेला खूप सोपा प्रश्न बघा. प्रश्न आधी वाचून घेऊया. काय म्हणते? खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा एलटी ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे, तर कंस बीएसटी चे माप किती? कंस बीएसटी चं माप विचारले. कोणता बीएसटी कंस? कंस बीएसटी याचं आपल्याला माप विचारले. विद्यार्थी मित्रांनो, याचं जर माप काढायचं असेल तर आपल्याला काय लागेल? बीएसटी ही जी कंस आहे, बीएसटी जो आर्क आहे त्यानं सबटेंड केलेला जो अँगल आहे बघा, ह्या आर्कनं कोणता अँगल सबटेंड केलाय? हा बीएलटी. याचं माप मिळालं आपल्याला तर आपण त्या आर्कचं माप काढू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, हा अँगल कसा काढायचा? बघा त्यांनी एक हिंट दिली आपल्याला. जीवा एलटी ची लांबी त्रिज्या एवढी आहे. जीवा एलटी कोणची? जीवा एलटी याची लांबी आहे या त्रिज्या एवढी, ओएल एवढी, बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, जर बघा मी ओटी जर जॉईन केलं, बरोबर आहे, ओटी जर जॉईन केलं तर ओटी काय होईल? त्रिज्याच होईल. म्हणजे बघा इथं पण त्रिज्या होईल, त्याच्या एवढीच लांबी, याची पण लांबी तेवढीच असणार. त्रिकोण झाला इथं तयार. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा झाल्या? समान झाल्या. मग कोणता त्रिकोण झाला? समभुज त्रिकोण किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल. मग विद्यार्थी मित्रांनो, समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण कसे असतात? समान, आणि प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो. कोणत्या? बघा हा प्रत्येक कोण किती झाला? 60 अंशाचा, 60 अंशाचा, इथला पण 60 अंशाचा. मग विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला म्हणलं होतं बघा, कंस बीएसटी चं माप कशावर असणार? त्यानं तयार केलेल्या अँगलवर. त्याचा अँगल किती आहे? 60 अंशाचा. आणि विद्यार्थी मित्रांनो, कंस जेव्हा सरकमफरन्स किंवा परिघावर, हा अँगल कुठे केलाय? परिघावर कोण तयार करतो? तो स्वतःच्या मापाच्या निम्मा करतो. किती? स्वतःच्या मापाच्या निम्मा. म्हणजे याचं माप जर 120 असतं तर इथं 60 डिग्रीचा अँगल तयार झाला असता. म्हणजे याचं माप किती असणार? 120. का? त्यानं निम्मा अँगल केलाय 60 डिग्रीचा. बीएसटीचं माप किती असणार? 120 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. धन्यवाद.